ही एक स्लाइड आहे की सिच्युएशन विच इज स्ट्रेसफुल आपण बघितलं ते. नाउ वी हॅव अ चॉईस वेदर टू बी स्ट्रेसफुल ऑर नॉट. कळलं की नाही. एखादा माणूस आपल्याला दिसतो, अरे काय तुझ्याकडे गाडी नाही, घोडा नाही. वी डेव्हलप द स्ट्रेस. अरे तुम्हाला असं बोलला माझ्याकडे गाडी नाही, झाला स्ट्रेस. मग हे हाणामाऱ्या करतो, तो हे पैसे कमवतोय. कशासाठी? तुझी गरज आहे का गाडीची? तो बोलला म्हणून ही इज कंट्रोलिंग यू. यू शुड कंट्रोल युअर सेल्फ. माझी गरज आहे का? हे अनालिसिस, दिस इज द अनालिसिस एज इंटेलेक्च्युअल लेवल, विज्ञानमय कोशावरचा अनालिसिस आहे की कोणीतरी काहीतरी सांगतं आणि मी स्ट्रेस डेव्हलप करतो आणि मी मूर्खासारखा त्याच्या मागे लागतो. कशासाठी हे करायचं? मला गरज किती आहे ही बघायची असते ना आपण. सो इट इज माय चॉईस वेदर टू बी स्ट्रेसफुल ऑर नॉट टू बी स्ट्रेसफुल. दिस इज माय चॉईस. आता हे दोन प्रकारचे स्ट्रेसेस आहेत बेसिकली. टू लेवलला हे येतं स्ट्रेस, एक फिजिकल लेवलला आणि एक मेंटल लेवलला. फिजिकल लेवलला म्हणजे ऍक्सिडेंट्स आहेत किंवा बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे सगळे जे स्ट्रेसेस येतात, हे स्ट्रेसेस जे आहेत हे सगळे फिजिकल लेवलला स्ट्रेसेस आहेत. त्याच्यामुळे सुद्धा युअर एंटायर फिजिओलॉजी चेंजेस. युअर एंटायर फिजिओलॉजी कम्स इन टू द पिक्चर टू कोप अप विथ द सिच्युएशन. मग ऍक्सिडेंट आहेत, बर्न्स आहेत, पोल्युशन आहे, व्हॉट एव्हर इट मे बी, ऑल दीज आर द फिजिकल स्ट्रेसेस. And second, the psychological stresses. Psychological stresses, they may come independently or they may come as a reaction to the physical stress. म्हणजे ऍक्सिडेंट म्हणा, बर्न्स म्हणा, हे जे काही आहे किंवा पोल्युशन म्हणा, याच्यामुळे पण डिप्रेशन वगैरे येऊ शकतं. सो इट इज इंडिपेंडेंटली ऑल्सो इट कॅन. कोणी तुम्हाला इन्सल्ट केलं, फिजिकली कोणी काही केलेलं नाही, पण इन्सल्ट केलं हा मेंटली इन्सल्ट आहे. सो यू डेव्हलप द स्ट्रेस. कोणी असं काही केलं की तुम्हाला राग आलेला आहे, इट इज द इंडिपेंडंट स्ट्रेस. पण काही वेळेला माणूस ऍक्सिडेंटमुळे आजारी पडलाय, अंथरुणावर पडलाय, 5-5, 6-6 महिने अंथरुणावर पडलाय. ही डेव्हलप द डिप्रेशन. ही डेव्हलप द जेलसी ऑल्सो समटाइम्स. की तो एवढा चांगला आहे, मी कसा काय असा आहे. सो ही स्टार्ट डेव्हलपिंग द जेलसी. जेलसी कशी निर्माण होते ती बघू नंतर आपण. व्हेरी ब्युटिफुल एक्झाम्पल, आय विल गिव्ह दॅट. की आपण बघत नाही हे सगळे जे स्ट्रेसेस आहेत ना, हे सगळे स्ट्रेसेस आम्ही डेव्हलप करतोय. हाऊ टू टॅकल दॅट? कारण आपण थोडाही विचार करत नाही. कारण सगळे स्ट्रेसेस आहेत हे मनोमय कोशाच्या, काल मी मागच्या वेळेला सांगितलं होतं तसं, की मनाच्या हिंदोळ्यावर आपलं अख्खं जीवन आपण घालवत असतो. कुठेही त्याला बुद्धीचा टच देत नाही आणि म्हणून आपण डेव्हलप करतो. सगळे हे भावना आहेत, भावनेच्या हिंदोळ्यावर आमचं चाललेलं असतं सगळं. आणि त्यामुळे आम्ही स्ट्रेस डेव्हलप, कुठे थोडासाही विचार करत नाही आम्ही. माझ्या मुलाला मी असं करणार आहे, अरे पण किती करायचं, तुझी काय परिस्थिती आहे, पण त्याला दुसरं नाही का काही, जरा स्टार्ट करणं अनालिसिस. तेव्हा तो इकडे नाही गेला, इंजिनिअरिंगला गेला नाही म्हणून प्रचंड आई खलास झालेली आहे. अरे पण इंजिनिअरिंग नाही तर काही इंजिनियरच आहेत का सगळे? 125 कोटी लोक इंजिनियर आहेत का देशातली? ते सुखी नाही आहेत का? एवढा सुद्धा विचार आम्ही करत नाही. आणि काहीतरी ते इंजिनिअरिंगला मिळाली नाही याच्यासाठी जवळजवळ 7-8 महिने एवढं प्रचंड डिप्रेशन घेतो, हे घेतो, काही कारण नसतं करत. थोडासा विचार करायचा असतो बुद्धीच्या स्तरावर, पण तो आम्ही करत. साध्या साध्या गोष्टी असतात की आपणच आपल्याला, म्हणूनच मी म्हटलं मग जसं की इट इज मी टू डेव्हलप. म्हणजे उद्या मी समजा ठरवलं की यस आय मस्ट बी हॅपी, आय मस्ट बी हॅपी, आय विल बी हॅपी, नोबडी कॅन मेक मी मिझरेबल. अँड दिस इज ऑफकोर्स दिस इज माय प्रिन्सिपल ऑफ लाईफ की आय हॅव डिसाइडेड टू बी हॅपी. अँड व्हेन आय हॅव डिसाइडेड टू बी हॅपी, नोबडी विल मेक मी मिझरेबल. दॅट इज 100% शुअर. अँड आय एम एक्सपिरियन्सिंग दॅट थिंग. वन्स इन ए वाईल कोणी मला काही केलं तर ठीक, पण अदरवाईज आय एम ऑलवेज हॅपी. तर काही काही लोक म्हणतात खुशाल चेंडू आहे म्हणून, ठीक आहे, त्यालाही मला काही प्रॉब्लेम नसतो. बट आय एम हॅपी. आय विल एन्जॉय माय लाईफ इन माय ओन वे. आणि हे केव्हा मी करू शकीन? जेव्हा मी दुसऱ्याला त्रास देत नाही तर तेव्हाच करू शकीन. हेही मला जाणलेलं आहे. कारण ते बुद्धीच्या स्तरावर मी जाणलं आहे की मला खरा आनंद कुठे मिळेल? जेव्हा दुसऱ्याला त्रास न देता मी जर का आनंद लुटीन ना, तर तो खरा आनंद असेल. हे पण मी इंटेलेक्च्युअली अनालिसिस करून बघितलेलं आहे. आणि मग जेव्हा मी दुसऱ्याला त्रास देत नाही तेव्हा मी वेन आय एम honoring the other people, I have got every right to honor myself. Then I will enjoy definitely my life in my own way. Seeing that nobody will get hurt, nobody will get miserable because of my action. If that is the case, then definitely nobody can make me miserable. I will be always happy. हा साध्या साध्या गोष्टी असतात खऱ्या. या स्ट्रेस हेच योगात शिकायचं असतं आपल्याला. विज्ञानामय कोशाच्या बरोबर हेच करायचं आहे आपल्याला. आणि मग ते आसन प्राणायाम कशाला करायचं ते येईल नंतर. की हाऊ टू टॅकल योगामध्ये सगळ्या पंचकोशावर कसा काय हे आहे. आणि म्हणून तर इट इज अ इंटिग्रेटेड अप्रोच. तर ह्या ज्या दोन प्रकारच्या जे स्ट्रेसेस आहेत, या कुठचाही स्ट्रेस, मग तो मेंटली असो,
इमोशनल असो, फिजिकल असो, व्हॉट एव्हर मे बी द सिच्युएशन, देर आर सर्टन इंटरनल रिॲक्शन्स, physiological certain changes, a set of changes. So this set of changes is called the stress reaction. कुठचाही स्ट्रेस असू देतो, मग थोड्या बहुत प्रमाणात इकडे तिकडे, परंतु सेम टाईपचे आपल्याला चेंजेस आतमध्ये घडून येतात. ते कसे घडून येतात? लेट अस सी दॅट नाव. स्ट्रेस आपण बघितलं, इट इज द फाईट ऑर द फ्लाईट. आज मी चाललेलो आहे, एकटाच चाललोय. मगाचं उदाहरण घेऊ. ऑल ऑफ ए सडन कोबरा आला समोर. आय हॅव टू फाईट. व्हॉट विल हॅपन? नाउ दिस इज द स्ट्रेसफुल सिच्युएशन. आय हॅव डेव्हलप द स्ट्रेस इनसाइड. हाऊ आय हॅव डेव्हलप द स्ट्रेस इनसाइड? इमिजिएटली माझं जे डोळे आहेत, बुबुळ आहेत, ती बाहेर येतील, की जेणेकरून मोठा मला व्ह्यू दिसेल. ऑटोमॅटिक होईल. बरोबर आहे. माझे जे मसल टोन्स आहेत, ते टोन इतक्या प्रमाणात हे होतील की मला पळायला चान्स मिळेल. आता दिस इज द एक्सेस ऍक्टिव्हिटी. ह्या एक्सेस ऍक्टिव्हिटीसाठी मला काय करायला लागेल? तर मला जास्त ग्लुकोज आणावं लागेल, एनर्जी लागेल. जास्त जर एनर्जी आणायला लागली तर त्या मसल्सकडे आणि मेंदूकडे, कारण मेंदू हे सगळं ठरवणार आहे, त्यामुळे मेंदूकडे आणि मसल्सकडे जास्तीत जास्त माझं ग्लुकोज गेलं पाहिजे. मग जास्तीत जास्त जर ग्लुकोज जायचं असेल तर जास्तीत जास्त ब्लड फ्लो तिथे गेला पाहिजे. तो ब्लड फ्लो तिथे गेल्यानंतर ते ग्लुकोज आहे ते बर्न व्हायला पाहिजे. मग ते बर्न होण्यासाठी मला ऑक्सिजन पुरवठा जास्ती व्हायला पाहिजे. ऑक्सिजन पुरवठा जर जास्ती व्हायचा असेल तर माझा ब्रेथ रेट वाढला पाहिजे. आता हे जे ब्लड आहे, हे ब्लड तिकडे फोर्सफुली जाण्यासाठी माय हार्ट शुड पंप व्हेरी फास्ट, सो माय ब्लड प्रेशर ऑल्सो शुड इन्क्रीज. तेव्हा कुठे ते ब्लड तिकडे आणि ह्याला जाणार आहे. ऑल दिस थिंग्स हॅपनिंग. हे सगळे स्ट्रेसचे रिॲक्शन्स आहेत. दीज आर ऑल द स्ट्रेस रिॲक्शन्स. बरं, एवढं करून उद्या डायजेशन ते बाजूला राहू शकतं. आता काही त्याचा उपयोग नाही. डायजेशन थोडं बाजू राहतो. त्यामुळे तिथल्या ज्या ब्लड वेसल्स आहेत त्या कॉन्ट्रॅक्ट होतात आणि ते जे काही रक्त आहे ते रक्त परत इकडे पुरवलं जातं. पण त्याच्यामुळे होतं काय की डायजेस्टिव्ह ज्युसेस कमी होतात, ऍसिडिटी वाढते, बिकॉज इट रिॲक्ट टू द ऍसिडिटी. सो ऍसिड ज्यूस जे आहेत ते वाढले जातात, ऍसिडिटी इन्क्रीज होते. कळलं की नाही? त्यानंतर मग ते जे काही ग्लुकोज बर्न होतं त्या याच्यामध्ये हीट निर्माण होते. ती हीट बॉडीतून बाहेर जायला पाहिजे, म्हणून काही जे ब्लड आहे हे माझ्या स्किनच्या इथे येतं, कुठे तर याच्यासाठी ग्लँड्समध्ये, की जिथून ते हे घाम आपला बाहेर पडतो. त्यामुळे स्वेट निर्माण होतो. तो स्वेट इव्हॅपोरेट होताना तुमची हीट बाहेर काढली जाते आणि जेणेकरून तुमचं टेम्परेचर खाली येतं. ऑल दीज चेंजेस आर हॅपनिंग अननोईंगली. हे कोणीही सांगत नाही. समोर माझा नाग आल्यानंतर मी नाही सांगत अरे बाबा चल असं कर, असं नाही कर. आपोआपच होतं ते सगळं नाटक. हे डोळे मोठे होतात. हे सगळं कुठून येतं? हे सगळं कोण शिकवतं? ऑल दिस रिॲक्शन. आणि जेव्हा मी तिथून बाहेर जातो तेव्हा परत ऑटोमॅटिक माझा ब्रेथ रेट सावकाश नॉर्मल होतो. माझं ब्लड प्रेशर नॉर्मल येतं. माझं हे जे पल्स रेट आहे तो नॉर्मल होतो. माझा घाम कमी होऊन जातो. सगळं नॉर्मल होतं माझं. एकदा का सिच्युएशनच्या मी बाहेर गेलो की मी परत सगळं नॉर्मल होतं. हे सगळं कोण शिकवतं? हे सगळं कोणाला येतं? हे मी तर काही सांगत नाहीये त्याला. म्हणजे नोईंगली, कॉन्शियसली आय एम नॉट डुईंग एनिथिंग. Unconsciously it is happening. And so all these stress reactions are under the control of two systems which are called the nervous system and the endocrine system. These are the two systems. Now nervous system ji ahe hi autonomic nervous system, it is a part of central nervous system actually, which actually governs the involuntary function in our body. आपल्याला डायजेशन कसं होतं माहिती आहे का? कॉन्शियसली आपण करतो का डायजेशन? नाही. इट इज बिकॉज ऑफ दी ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. आपण झोपलेलो असतो, आपल्याला माहिती पण नसतं, पण ब्रेथ रेट चालू असतो, आपला श्वास चालू असतो. कसा चालू असतो? इट इज द ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. दिस ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम अँड द इंडोक्राईन सिस्टीम्स आर. त्याचं कुठे येतं ते इंटलेक्ट? आतच येऊ शकतो. ह्याच्या सेलमध्ये प्रत्येक सिस्टीम जी आहे ही टिश्यूजनी बनलेली आहे. प्रत्येक टिश्यू हा सेलनी बनलेला आहे. सो द स्मॉलेस्ट युनिट इन युअर बॉडी इज द सेल, अँड एव्हरी सेल हॅज गॉट द न्यूक्लियस, अँड दॅट न्यूक्लियस हॅज गॉट द इंटेलिजन्स which is stored in that nucleus. Now this nucleus works actually unknowingly. That nucleus works through hypothalamus. हे लक्षात घ्या तुम्ही. आपल्या ही जी सिस्टीम आहे, आता ही जी सगळी सिस्टीम मी बघितली
तर ही सगळी सिस्टीम आपण बघितलं तर दोन सिस्टीम्स आहेत ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमच्या. एक तर सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम, एक पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. आता हे थोडंसं 11वीचं 10वीचं ज्ञान जरा बाहेर काढा तुमचं. अनुकंपी आणि परानुकंपी, बरोबर ना? सिम्पथेटिक पॅरासिम्पॅथेटिक. सिम्पथेटिक नर्वस सिस्टीम इज सिम्पथायझेस यू. तुमची जी सिच्युएशन आहे ना, इट सिम्पथायझेस यू, इट हेल्प्स यू in dealing with the situation. That is why it is called as sympathetic nervous system. Sympathetic nervous system चा जो end point आहे, सुरुवात जिथून होते, that is the hypothalamus, which is in the mid of brain. आपल्या या मेंदूच्या मध्यामध्ये हायपोथॅलॅमस म्हणून एक हे आहे, ऑर्गन आहे. त्या ऑर्गनच्या तिथून तुमची सिम्पथेटिक नर्वस सिस्टीम चालू होते आणि इथून ती चालू झाल्यामुळे त्या सिम्पथेटिक नर्वस सिस्टीमची मेन कार्य काय आहे, तर इट इज ऍक्च्युअली ऍक्टिव्हेटिंग द थिंग्स. इट स्टिम्युलेट्स दी सिस्टीम. ही त्याची सिस्टीम आहे. आता हायपोथॅलॅमस कसा हे होतो, तर जेव्हा जेव्हा मनामध्ये कुठला तरी ट्रॉमा तयार होतो, कुठला तरी ऍक्शन येते, त्यावेळेला ती ऍक्शन हायपोथॅलॅमसला रिएक्शन करते. दिस इज द हायपोथॅलॅमस विच सेंड्स दिस थ्रू इलेक्ट्रिकल अँड केमिकल रिएक्शन्स ऑल दिस सिग्नल्स टू व्हेरियस पार्ट्स ऑफ द बॉडी. म्हणजे उद्या मी उभा राहिलो, समोर नाग आहे म्हटल्यानंतर पहिले काय होईल, तर माय सायकिक सेंटर विल रिअलाइज देर इज अ सायकिक सेंटर इन द कॉर्टेक्स. सायकिक सेंटर विल सेन्स दॅट देर इज अ डेंजर. आणि ते कसं डेंजर आहे, ते मनामध्ये माझ्या भीती निर्माण करताय. आता मनामध्ये भीती निर्माण, हे मन कुठे आहे, मन आपल्या या बॉडीत नाहीये. इफ यू डिसेक्ट द बॉडी, देर इज नो ऑर्गन कॉल्ड एज माइंड, बट इट अफेक्ट्स युअर फिजिकल बॉडी. तुम्हाला मागच्या वेळी सांगितलं की नाही माहित नाही, सायकेट्री हा जो शब्द आहे, सायकेट्री हा जो शब्द आहे, हा शब्द याच्यातून काढून टाकला. नॉर्मल फ्रेमवर्क आपलं जे सायन्स आहे त्याच्यातून. व्हाय? बिकॉज साइक इज अ ऍबस्ट्रॅक्ट प्रिन्सिपल. सो दिस सायन्स डू नॉट अंडरस्टँड व्हॉट डू यू मीन बाय साइक, बिकॉज यू कॅनॉट परसिव्ह, यू कॅनॉट सी, अँड सो इट इज आउट ऑफ क्वेश्चन. आत्ताचं सायन्स म्हणतं की आम्हाला पंच ज्ञानेंद्रियाला दिसलं पाहिजे, तेच सायन्स खरं. त्यामुळे ते बाजूला गेलं. मग त्यांनी त्याच्याऐवजी माइंड हा शब्द घातला. बट माइंड सुद्धा त्यांना नंतर कळलं असं की आफ्टर डिसेक्शन देर इज नो ऑर्गन कॉल्ड एज माइंड, बट दे ऍटलिस्ट ऍक्सेप्ट दॅट व्हॉट एव्हर द माइंड इज देअर, व्हॉट एव्हर द फ्लक्च्युएशन्स इन द माइंड इज देअर, इट रिफ्लेक्ट्स ऑन युअर फिजिकल बॉडी इन द फॉर्म ऑफ युअर बिहेवियर. की बाबा भीती आली तर तुमचं बिहेवियर बदलतं, राग आला तर तुमचं बिहेवियर बदलतं. सो दे ऍक्सेप्ट धिस रिलेशनशिप ऑफ माइंड अँड फिजिओलॉजी, बट दे कॅनॉट डिसाइड दॅट द माइंड शुड बी इन द सायन्स, द मॉडर्न सायन्स, बिकॉज माइंड ऑल्सो कॅनॉट बी सीन. अँड सो दे हॅव चेंज द नेम एज बिहेवियरल सायन्स. अँड सो बिहेवियरल सायन्स इज द सायन्स विच इज ऍक्सेप्टेड बाय द मॉडर्न सायन्स. Because behavior can be seen. And so it is a behavioral science म्हणून ते आता मान्यता पावलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग हे सगळे सायकोलॉजिस्ट आणि सायकियाट्रिस्ट वगैरे आले. मग त्यांनी माइंड बद्दल बरंच बोलले. आपल्याला माहिती आहे सगळे, सिगमंड फ्राईड काय, ऍडलर काय, कार्ल जुंग काय, हे सगळे लोक आहेत. हे कितीतरी मोठं काम केलेलं आहे या लोकांनी. या सगळ्या लोकांनी माइंडवरच काम केलेलं आहे की कशा पद्धतीने हे होतं ते. आणि त्यामुळे ह्या माइंडचा परिणाम काय होतो हे त्याच्यावर बिहेवियरल सायन्सच्या थ्रू त्यांनी मान्य केलेलं आहे. आणि म्हणून जेव्हा केव्हा हा स्ट्रेस निर्माण होतो त्यावेळेला पहिलं काय होतं, तर माइंडवरून ती जी आहे ती कंपनं, तो मनोमय कोशात ती कंपनांच्या रूपाने येतात. आपले जे पंचकोश आहेत त्या पंचकोशामध्ये एक मनोमय कोश आहे. मी फक्त थोडक्यात सांगतोय, पंचकोश ह्याच्यानंतर आपल्याला डिटेलमध्ये घ्यायचे म्हणून. पण कुठचाही जो कोश आहे, दिस इज नॉट अवर एक्झिस्टन्स, ओनली द फिजिकल बॉडी विच यू कॅन सी इज नॉट माय एक्झिस्टन्स. याला अजूनही एक्झिस्टन्स आहे, कारण या बॉडीला काहीच अर्थ नाही, हा दगडासारखाच आहे. ह्याच्या मागे प्राणशक्ती आहे म्हणून तो प्राणमय कोश आहे. पण प्राणमय कोश सुद्धा कशावर चालतो, तर मनोमय कोशावर चालतो. अजून विरळ आहे तो. या मनोमय कोशामध्ये सगळ्या भावनांचे तरंग असतात. आणि हे सगळे तरंग आहेत, हे लक्षात घ्या. ह्या सगळ्या वेव्हज आहेत. राग म्हणजे असा काहीतरी राग म्हणून असं काहीतरी येत नाहीये, तर रागाची एक पर्टिक्युलर तरंग आहे, त्याला पर्टिक्युलर वेव्हलेंथ आहे. असूया एक पर्टिक्युलर वेव्हलेंथ आहे त्याला. कारण एव्हरीथिंग, म्हणून तर नादब्रह्म म्हणतो ना आपण याला. आपण याला नादब्रह्म का म्हणतो, बिकॉज एव्हरीथिंग इन दिस युनिव्हर्स इज इन द फॉर्म ऑफ वेव्ह अँड इट हॅज गॉट सर्टन फ्रिक्वेन्सी.
मग मला राग असेल, माझं प्रेम असेल, प्रत्येकाची सर्टन फ्रिक्वेन्सी आहे आणि ह्या ज्या मानसिक अवस्था आहेत या प्रत्येक मनामध्ये जी जी भावना निर्माण होते त्या त्या भावनेचे तरंग त्या मनोमय कोशात निर्माण होतात. ते जे तरंग आहेत ते तरंग ऍक्च्युअली ऍक्टिव्हेट करतात तुमच्या हायपोथॅलॅमसला. अँड द मुवमेंट हायपोथॅलॅमस रिसिव्ह दोज वेव्स, इट गेट्स ट्रान्सफर्ड थ्रू दिस सिम्पथॅटिक अँड पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम. ते जे वेव्स आहेत ते मग इलेक्ट्रिकल यांनी पुढे पुढे जात असतात. कसे इलेक्ट्रिकल याने जातात? एक तुम्हाला हायपोथॅलॅमसला धक्का बसला की तो जो आहे तो त्या एका सेलमधून एनच्या सेलपर्यंत, एका सेलच्या दुसऱ्या एन पर्यंत कसं जातं तर त्याला पीडी म्हणतात, पोटेन्शियल डिफरन्स, यांनी ते जात असतं. म्हणजे जिथे तो स्ट्रेस निर्माण होतो, इलेक्ट्रिक करंट निर्माण होतो, तिथली परमियाबिलिटी बदलते. ती परमियाबिलिटी बदलल्याबरोबर काही सोडियम आयन आहेत ते आत येतात आणि हे जे आहेत ते बाहेर जातात आणि तिथून तो पुढे जातो. तो जसा पुढे जातो इलेक्ट्रिकल करंट तसं परत सोडियम आणि हे पूर्ण नॉर्मल येतो, इकडचा याच्यात परमियाबिलिटी बदलते की ती पुढे जाते. खूप डिटेलमध्ये जायला नको आता, कारण खूपच टेन्शन येईल तुम्हाला, त्यामुळे फरक थोडक्यात सांगतो तुम्हाला. असं ते इलेक्ट्रिकल याच्यात आणि मग एका सेलवरून दुसऱ्या सेलवर कसं जातं तर मध्ये सिनॉप्सिस असते, गॅप असते. ती त्या एनचा जो असतो त्या एनच्या ह्याच्यामध्ये न्यूरोह्युमर्स असतात, बंडल असतात याचे. ते जे केमिकल्स असतात त्या केमिकल्सची गाठोडी असतात एंडला. हे जेव्हा इलेक्ट्रिकल येतात तेव्हा ते फुटतात आणि ती ह्या दोन सेलच्या मधली जी गॅप्स आहे ज्याला सिनॉप्सिस म्हणतात त्या गॅपमध्ये सोडली जातात. त्या गॅपमध्ये सोडल्यानंतर तिथली परमिएबिलिटी बदलते. ती बदलल्याबरोबर इकडचा जो रिसिव्हिंग सेल आहे तो सेल ती घेतो आणि पुढे परत पोटेन्शियल डिफरन्सनी चालू होतो. खूप डिटेलमध्ये जाऊ नका तुम्ही, डोक्यावरून गेलं तर सोडून द्या, काही फार त्याच्यात विशेष लक्ष, कारण आपण काय डॉक्टर नाही. पण आता हे बसलेले आहेत म्हणून जरा असं सांगितलं. तर ह्या प्रकारे इलेक्ट्रिकल आणि केमिकल रिएक्शननी ही जी सगळी ही आहे ही पुढे पुढे जात असते. आता हे जेव्हा होत असतं त्यावेळेला सिम्पथेटिक नर्वस सिस्टीम जी ऍक्टिव्हेट होते ना त्याचं कार्यच हे आहे की इट ऍक्टिव्हेट्स द थिंग, इट स्टिम्युलेट्स द सिस्टीम. मग व्हॉट इट स्टिम्युलेट्स? इट स्टिम्युलेट्स युअर हार्ट बीट्स, इट स्टिम्युलेट्स युअर पंपिंग ऑफ हार्ट, इट स्टिम्युलेट्स युअर रेस्पिरेटरी सिस्टीम. हे सगळं इन्क्रीज करत जातं. आपण पुढे त्याची ही आहे माहिती. येस, इट इज देअर. काय काय होत असतं ते बघा. आता हार्ट पल्स रेट, ब्लड प्रेशर, स्टिम्युलेशन सिम्पथॅटिकनी इन्क्रीज होते, पॅरासिम्पथॅटिकनी डिक्रीज होते. जेव्हा सिच्युएशन निघून जाते त्यावेळेला इट स्विच ओव्हर टू पॅरासिम्पथॅटिक. नाव दिस इज ऑल्सो ऑटोमॅटिक होत असतं, म्हणून ते ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम आहे. म्हणजे तेव्हा मी नाही सांगत आहे बाबा आता झालं रे, संपलं सगळं, तो नाक गेला तिकडे, त्याच्या बिळात गेला, मी पण दूर आहे आता खूप, आता या रे परत सगळे. नाही, असं काही होत नाही, आपोआप होतं सगळं ते. बिकॉज इट गेट्स चेंज ओव्हर फ्रॉम सिम्पथॅटिक टू पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम. दिस इज द इंटेलिजन्स विच इज रिसाइडिंग इन ईच अँड एव्हरी सेल इन द फॉर्म ऑफ न्यूक्लियस. या न्यूक्लियसमध्ये ते कॉस्मिक इंटेलिजन्स ज्याला आपण म्हणतो ना तो आहे. आणि त्या कॉस्मिक इंटेलिजन्सवर आपण कसे संस्कार करून सायकोसोमॅटिक डिसिजेसला बळी पडतो ते आपण पुढे बघूया. ऍक्च्युअली वी आर चेंजिंग दिस कॉस्मिक इंटेलिजन्स बाय अवर ओन संस्कारांच. आपल्या संस्कारांमुळे आपण तो बदलतो इंटेलिजन्स. आणि मग ते हे जे चेंज ओव्हर आहे ना, सिम्पथॅटिक टू पॅरासिम्पथॅटिक, पॅरासिम्पथॅटिक टू सिम्पथॅटिक, हा जो प्रकार आहे हा थांबतो. आणि हा थांबल्यामुळे मग असं होतं की इट स्टार्ट्स डेव्हलपिंग द इंटेलिजन्स दॅट दिस इज द रिक्वायरमेंट ऑफ माय बॉडी, दिस इज द नीड ऑफ माय बॉडी, की कायम आपलं हार्टबीट्स वाढलेच पाहिजेत, असा इंटेलिजन्स डेव्हलप करतो आपण आपल्या संस्कारांमुळे. आणि मग तेव्हा तो जेव्हा डेव्हलप होतो त्यावेळेला मग ते सिम्पथॅटिकवरून पॅरासिम्पथॅटिकवर जातच नाही. मग तो नाक गेला, सगळं गेलं तरी देखील मी आपला ब्लड प्रेशर वाढलेलंच आहे, माझे हार्टबीट्स वाढलेलेच आहेत. And then we say that now we are the victims of diabetes, we are the victims of hypertension, we are the victims of migraine, all these psychosomatic diseases या पद्धतीने येतात. ते पुढेही बघू आपण. तर हे जे आहेत, हे जे सिस्टीम्स आहेत ना, आता आईज डायलेट होतात ते, कारण त्याच्याशिवाय ते मोठे होणार नाहीत ना, जास्ती लाईट यायला पाहिजे. हे सगळं जे आहे तुम्हाला दिसेल आता आहे की these are all the functions of sympathetic and parasympathetic nervous system, the end points of which is the hypothalamus. अजून दुसरी सिस्टीम आहे, ती दुसरी सिस्टीम कुठली करते तर इंडोक्राइन सिस्टीम. इंडोक्राइन सिस्टीम काय करते, लेट अस सी दॅट ऑल्सो. मी मुद्दामध्ये जरा फास्ट जातोय, तुम्हाला वाचायचं तर वाचू शकता.
द इंडोक्राईन ग्लँड्स, आपल्याकडे इंडोक्राईन सिस्टम आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही आता डिप्लोमाची मुलात तुम्हाला येता येईल सगळं, इंडोक्राईन सिस्टीम वगैरे सगळंच येईल तुम्हाला. या इंडोक्राईन सिस्टीम मध्ये मेन ज्या ग्लँड्स आहेत त्या ऍड्रेनल ग्लँड्स आहेत, थायरॉइड ग्लँड्स आहेत. ह्या ग्लँड्स अफेक्ट होत असतात आणि या ग्लँड्स अफेक्ट झाल्यामुळे दे सिक्रीट दी ए सॉलिड केमिकल्स इन अ व्हेरी स्मॉल फॉर्म. कळलं की नाही? आणि ते जे स्मॉल फॉर्म मध्ये जे हे करतात त्याचा इफेक्ट काय होतो, त्याचा इफेक्ट सेम टू सेम हा सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम सारखा होतो. इट ऍक्टिव्हेट्स द सिस्टीम. त्यामुळे या दोन्ही सिस्टीम एकत्र काम करतात आणि माणसाला तयार करतात की त्या सिच्युएशन मधून बाहेर पडण्याचा. कळलं की नाही? या दोन्ही सिस्टीम आहेत. आणि मग ह्या कुठच्या आहेत त्या, लेट अस सी दॅट. नाउ इंडोक्राईन ग्लँड्स दॅट आर चिफली इन्व्हॉल्व्ड इन अडॉप्शन टू स्ट्रेस is the adrenal gland. The secretion of thyroid gland also comes into picture. These glands secrete small quantities of highly potent chemicals called as hormones. कळलं की नाही? याला स्ट्रेस हार्मोन्स का म्हणतात? बिकॉज इट इज ऍक्च्युअली डेव्हलप बिकॉज ऑफ द स्ट्रेस अँड दॅट्स वाय इट इज द स्ट्रेस हार्मोन्स. नाव called hormones into the blood which can bring about widespread changes similar to that of sympathetic stimulations. ऍड्रेनल ग्लँड्स त्याच्यात आणि नॉर ऍड्रेनल, ऍड्रेनलिन आणि नॉर ऍड्रेनलिन ह्या दोन आहेत. आणि दुसरं कॉर्टिकोस्टिरॉइड. हे तीन स्ट्रेस हे करण्यासाठी जे हार्मोन्स निघतात त्या तिघांचे आहेत. थायरॉइड, थायरॉक्झिन आपल्याला माहिती आहे. आता हे जे सिक्रेट्स होतात ना याच्यातून, हे सगळे कशामुळे होतात तर पिट्युटरी ग्लँड मधून जे हे निघतात हार्मोन्स निघतात त्याच्या आधिपत्याखाली हे निघतात. विच इज कॉल्ड एज एसीटी आणि टीएसएच. एसीटीएच आणि टीएसएच ह्या दोन पिट्युटरी ग्लँड विच इज जस्ट नेक्स्ट टू दी हायपोथॅलॅमस. आणि या दोन सिक्रिशनमुळे ह्या बाकीच्या ज्या ह्या दोन ह्या आहेत ग्लँड्स आहेत याच्यातून स्ट्रेस हार्मोन्स निघत असतात इथे. आणि हे जे आहेत एसीटीएस आणि टीएसएच हे जे दोन हे आहेत ह्याचा प्रभाव कशामुळे होतो तर हायपोथॅलॅमस मधून जे येतात सिक्रिशन होतं त्याच्यामुळे हे तीन निघतात. म्हणजे परत आपण बघितलं तर या सगळ्याचा जो मास्टर आहे तो मास्टर परत हायपोथॅलॅमस आला. इनफॅक्ट आपण जर नीट बघितलं तर इट इज द हायपोथॅलॅमस इनफॅक्ट विच इज द व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ऑर्गन इन अवर बॉडी विच ऍक्च्युअली हेल्प यू इन डेव्हलपिंग ऑल दीज स्ट्रेस रिॲक्शन्स अँड द स्ट्रेस हार्मोन्स. स्ट्रेस रिॲक्शन आणि स्ट्रेस हार्मोन्स या दोन्हीमुळे आपण हे सगळं करत असतो की ज्याच्यामुळे आपण त्या परिस्थितीशी झगडतो. त्या परिस्थितीशी झगडायला कारण काय तर हे दोन आहेत. आपण खूप डिटेलमध्ये जाऊ नये कारण काय की हे मेडिकल ह्याच्यात आहे त्यामुळे मी जास्त डिटेलमध्ये जात नाही. आपल्याला जास्त डिटेल आपल्याला ह्याच्यात जायचंय. हे तुम्ही आता इथे बघाल तर इथे तुम्हाला हायपोथॅलॅमस आणि बाकीचे सगळे ऑर्गन्स दिसतील इथे सगळेच. ही सिम्पथॅटिक आणि पॅरासिम्पथॅटिकची ही आहे फक्त. जस्ट सी वी डोंट वॉन्ट टू गो इन टू द डिटेल्स ऑफ दॅट. इथे तुम्ही बघाल तर आता हा हायपोथॅलॅमस आहे इथे. दिस इज द हायपोथॅलॅमस अँड दिस इज द पिट्युटरी ग्लँड. आणि याच्यातून मग हे दोन ऍड्रेनल ग्लँड्स आहेत आणि इथे थायरॉइड ग्लँड्स आहेत. ह्याच्यातून ते जातात आणि त्या स्ट्रेस हार्मोन्समुळे परत सेम थिंग तयार होतं की सगळं तुमचं ऍक्टिव्हेट होत असतं. दिस इज ऑल द थिंग्स विच आर देअर. आपण थोडे फास्ट जातोय कारण हे जास्त ह्याच्यात फिजिओलॉजी आणि अॅनाटॉमीमध्ये जाण्यात अर्थ नाहीये म्हणून आपण जरा फास्ट जातोय आपण. आता हे सगळं जे होतं की नाही केव्हाही स्ट्रेस आला तर काय एकदम माणूस सायकोसोमॅटिक होतो का? असं होत नाही. कळलं की नाही? किंवा काही वेळेला असं होतं की पूर्ण टोटली ऑर्गनच चेंज होतो माणसाचा. कळलं की नाही? तर असं एकदम होतं का? तर असं एकदम होत नाही. म्हणजे उद्या मला स्ट्रेस निर्माण झाला त्याच्या स्टेजेस आहेत. तर त्या किती स्टेजेस आहेत तर त्या 4 स्टेजेस आहेत. द फर्स्ट इज द सायकिक फेज. सायकिक फेज म्हणजे काय की थोडासा स्ट्रेस आला त्याप्रमाणे माझं थोडंसं बिहेवियर चेंज झालं, हे झालं, थोडंसं जरा पल्पिटेशन झालं, एवढंच स्ट्रेस गेला निघून खतम, मी बाहेर आलो. दॅट इज द फर्स्ट फेज. बट देर इज ए त्याचा रिएक्शन फिजिकल बॉडीवर होत नाही. अँड सो इट इज प्युअरली सायकिक की मनोमय कोशामध्ये डिस्टर्बन्स झाला, मनोमय कोशानेच ते ऍडजस्ट केलं आणि संपून गेलं. त्या मनोमय कोशाच्या तेवढ्या डिस्टर्बन्स पुरतं माझं थोडंसं बिहेवियर चेंज झालं, त्या दिवशी 1-2 दिवस मला झोप आली नाही वगैरे वगैरे, इतपतच काय ते होईल, तो स्ट्रेस निघून गेला, परत मी नॉर्मलला आलो. सो नथिंग हॅज हॅपन टू मी ऑन फिजिकल बॉडी की मला हायपर टेन्शन आलाय किंवा माझं डायबिटीस झालाय, मला रोग झालाय वगैरे असं काही होत नाही. सो दिस इज द फर्स्ट स्टेज.
हे असं जर आलं तर इट कॅन कोप अप विथ दॅट, देर इज नो प्रॉब्लेम. पण आता इमॅजिन करा की हा स्ट्रेस अजून कंटिन्यू चाललाय, देन व्हॉट विल हॅपन, देन इट विल गो टू द सेकंड स्टेज विच इज कॉल्ड एज सायकोसोमॅटिक. म्हणजे नाव इट इज सायको अँड इट इज सोमॅटिक बोथ. म्हणजे इट इज मेंटल अँड सोमॅटिक, दॅट इज फिजिकल. या दोन फेज मध्ये आम्ही आलो. मग आता मेंटल मध्ये काय होतो, परत इन्सोमनिया आहेच, ट्रिमर्स काही आता हळूहळू डेव्हलप झालेले आहेत, थोडंसं तुमचं ब्लड प्रेशर वाढलेलं आहे, कळलं की नाही, थोडंसं हायपर टेन्शन आलेलं आहे. हे सगळे प्रकार हळूहळू सायकोसोमॅटिक मध्ये होतात. पहिल्याच्या ह्याच्यात तुमचं ब्लड प्रेशर वगैरे काही वाढलेलं नसतं, थोडंसं आलं, इन्सोमनिया होता, थोडासा इकडे तिकडे झालं, बिहेवियरमध्ये बदल पडला, संपलं. आता तसं नाही झालं. आता तुमच्या फिजिकल लेवलला थोडंसं ते उतरलंय, कारण स्ट्रेस कंटिन्यू झालाय. फिजिकल लेवलला उतरल्यावर आता तुमचं ब्लड प्रेशर थोडंसं वाढलंय, तुमचं घाम तुम्हाला फुटायला लागलाय, झोप येत नाही वगैरे, ह्या तर गोष्टी आहेतच. बट स्टील देर इज 100% रिकव्हरी. जर का तो स्ट्रेस तिथेच कंट्रोलमध्ये केला आपण तर देर इज 100% रिकव्हरी. सो इट कॅन कम बॅक. स्लाइड. So this is the situation. Now the third. Second is the psychosomatic. If the stressful situation continues, person starts showing increased BP, tremors in the body, palpitations, perspiration. हे सगळं तयार होतं, सगळं कळलं की नाही. आणि नंतर मग समजा असं झालं की ह्याच्यानंतरही अजून स्ट्रेस वाढला. मगाशी मी सांगितलं तसं की आयुष्यभर नोकरी करायची आहे, तो बॉस वैताग देत असतो, आजूबाजूचे कलिग्स वैताग देत असतात, की ज्याच्यामुळे आपण कंटिन्युअस एका कुठल्या तरी दडपणाखाली असतो. हे जर का कंटिन्युअस राहिलं तर मात्र आता हळूहळू ही इज गोइंग इन टू ए सोमॅटिक सिच्युएशन. नाव देर आर सर्टन चेंजेस विच आर डेफिनेटली देअर सोमॅटिक मध्ये, की देन द स्ट्रेस ग्रॅज्युअली सेटल्स डाऊन इन वन ऑफ द ऑर्गन्स ऍज अ रिझल्ट ऑफ एक्सेसिव्ह ऍक्शन ऑफ ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. काय होतं काही वेळेला की आता बेसिकली असं होतं सोमॅटिक स्ट्रेसमध्ये की तुमचं आता ब्लड प्रेशर वगैरे हळूहळू वाढायला नुसतं नाही लागत, तर इट कंटिन्यूज फॉर अ लॉंगर टाइम. म्हणजे जरी सिच्युएशन, म्हणजे तरी तो घरी आला ना, घरी तर काही ती सिच्युएशन नाही की नाही, घरी बॉस नाहीये, घरी कलिग्स नाही, पण तरी देखील त्याचं ब्लड प्रेशर वाढलेलं असतं. इथे तो सायकोसोमॅटिक डिसीजचा हळूहळू बळी पडत चालतो, की आता तो बाहेर जरी आला तरी देखील ते ब्लड प्रेशर वाढलेलंच आहे, हायपर टेन्शन आहेच, डायबिटीस आहे. कारण की काय डायबिटीस का असतो, कारण की शुगर एक्स्ट्रा खेचलेली असते ना आपली. एक्स्ट्रा शुगर एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीसाठी पाहिजे, ती परत नॉर्मल झाल्यानंतर ती परत जात नाही ना इन द फॉर्म ऑफ फॅट किंवा स्टोरेज याच्यामध्ये, मग ती तशीच राहते ब्लडमध्ये आणि मग ते ब्लड शुगर वाढते अँड देन यू आर द व्हिक्टिम ऑफ डायबिटीस. कळलं की नाही. तर या प्रकारे ते थर्ड फेज मध्ये तुम्ही येता. आणि मग फोर्थ फेज, समजा हे सगळंच कंटिन्यू झालं. आता ह्याच्यात थोडं थोडं काय होतं की जेव्हा ओव्हर ऍक्टिव्हिटी होते ना त्यावेळेला तुम्हाला अल्सर वगैरे ह्या गोष्टी हळूहळू चालू होतात, कारण ओव्हर ऍक्टिव्हिटी येते. ओव्हर ऍक्टिव्हिटी असल्यामुळे हा सगळा प्रकार येतो. जे पेप्टिक अल्सर होतो, ब्रॉन्कायल अस्थमा होतो, हे पॅरासिम्पॅथॅटिकचं हे आहे तेच चालू होतं. अजून ते पूर्णपणे ऑर्गन बदलला नाहीये. इट इज नॉट ऑर्गॅनिक, स्टील इट इज सोमॅटिक. कळलं की नाही. कसं होतं की जेव्हा आपल्याला स्ट्रेस पूर्ण असतो आणि सिम्पथॅटिक याच्यावर जातो त्यावेळेला तुम्हाला ऍसिडिटी वगैरे खूप वाढलेली असते. पण जेव्हा पॅरासिम्पथॅटिक काही नर्व सिस्टीम असते की जी कंटिन्युअस चालू असते त्यावेळेला मग तुम्हाला अल्सर, ब्रॉन्कायल अस्थमा वगैरे या गोष्टीचा अनुभव येतो. नाव इट इज बिकमिंग ए सायकोसोमॅटिक टोटली. याला तुम्ही होता, पण तरी देखील स्ट्रेस अजून वाढला, देन इट बिकम्स ए ऑर्गॅनिक, की तुमचा टोटल ऑर्गन बदलतो. यू बिकम ए डिसेबल देन. आणि त्यावेळेला असं होतं जेव्हा डिसेबल होता त्यावेळेला लोकांना असं वाटतं की दिस इज टोटली ऑर्गॅनिक, पण त्यांना हे कळत नाही की ह्या सगळ्याचं मूळ आहे ते त्या मनोमय कोशामध्ये आहे, त्या मेंटल ह्याच्यामध्ये आहे की जिथे सायकिक स्ट्रेस सुरुवात झाली होती. जेव्हा सायकिक स्ट्रेस येतो, इफ इट इज एन्जॉयबल यू एन्जॉय अँड फॉरगेट इट, बट इफ इट कंटिन्यूज तर वेळच बांध झाला तिथे. इट डझंट गो इन टू द सायकोसोमॅटिक और इट डझंट गो इन टू दी सोमॅटिक. अँड इफ देन ऑल्सो यू कॅनॉट अवॉइड इट, देन इट विल बिकम ऑर्गॅनिक. तुमचं टोटल ऑर्गॅनिक चेंज होतं, ऍब्सोल्यूट चेंज होतं. अँड दीज आर द 4 स्टेजेस. प्रत्येक स्टेजला तुम्हाला वॉर्निंग मिळत असते आणि म्हणून आपल्याला हे बघायला पाहिजे की कुठपर्यंत आपण जाऊ शकतो. हा महत्वाचा मुद्दा आहे. हे सगळे स्ट्रेसेस जे निर्माण होतात ना, आता ए टाईप किंवा हे जे सगळे आपण म्हणतो ना, ए टाईप पर्सनॅलिटी म्हणजे काय तर आपण तेही बघूया. बेसिकली इट इज बेसिकली द
पर्सनॅलिटी विच मेक्स अ लॉट ऑफ डिफरन्स. नाव ए टाईप पर्सनॅलिटी म्हणजे असं असतं की कमीत कमी वेळामध्ये मी मॅक्झिमम पैसे कमवीन, नेम अँड फेम अँड अदर थिंग्स, ही जी एक इच्छा असते ना, अर्ज आतून जी निर्माण होते ना, ह्याच्यामध्ये माणूस मॅक्झिमम मेहनत घेत असतो. आणि तो मेहनत घेता घेता या स्टेजला येतो कारण त्याची डिझायर खूप हाय असते, त्याचं मेंटल जे रनिंग असतं ते खूप हाय असतं आणि इट डझंट गेट पर्कोलेटेड डाऊन ऑन हिज फिजिकल बॉडी. आणि मग तिथे स्ट्रेस निर्माण होतो बिकॉज माइंड इज गोइंग फास्ट, द फिजिकल बॉडी इज ऍट बॉटम आणि मग तो स्ट्रेस निर्माण होतो. दिस इज द बेसिक प्रॉब्लेम ऑफ ए टाईप पर्सनॅलिटी विच इज द ऑल दिस इंडस्ट्रियलिस्ट आणि मॅनेजर्स, एक्झिक्युटिव्ह वगैरे तुम्ही बघता ना, तिथे कंटिन्युअस त्या दडपणाखाली असतात. पण दुसरी परिस्थिती त्यांची अशी असते ए टाईप पर्सनॅलिटी वाल्यांची की दे कॅनॉट शो देअर अँगर ऑर देअर एन्झायटी. काय नाही, ते शांत असतात. तुम्ही कधीही बघा एखाद्या एक्झिक्युटिव्हच्या ऑफिसमध्ये शांत बसले, ही प्रिटेंड टू बी व्हेरी स्मार्ट, ही प्रिटेंड टू बी व्हेरी काम अँड क्वाइट. ही इज नॉट काम अँड क्वाइट. इंटरनल कॉन्फ्लिक्ट इज ऑलवेज देअर because he want to achieve more and more in less and less time. That is the main thing what executives, they cannot show their anger, they cannot show their excitement. एखादं काम मिळालं तर आपण सगळं आहे काम मिळालं म्हणून आपण धमाल करतो. एक जण हा ते काम मिळालं का, ओके लेट अस डू दॅट नाउ, हॅव इट, शांत राहतो. पण आतमध्ये तो जो असतो ना, ही सप्रेसेस ऑल हिज इमोशन्स, वेदर इट इज अँगर, वेदर इट इज हॅपीनेस, व्हॉट एव्हर इट मे बी, ही ट्राय टू शो दॅट आय एम द बॅलन्स पर्सन. आणि तिथेच तो मार्कात असतो. खरं सांगायचं, अरे आली मजा तर धमाल करणार, हास मजा कर, सगळ्यांच्यात म्हणजे एन्जॉय कर. आपण नेहमी म्हणत असतो की सुख वाटल्याने डबल होतं, वाटा ना, आणि दुःख वाटल्याने अर्ध होतं. वी डोंट डू दॅट. आम्हाला फक्त म्हणी माहिती आहे, पण आम्ही करत नाही तसं. आम्हाला सुख मिळालं तरी देखील आम्ही असं दाखवतो की मी एक्झिक्युटिव्ह, मी जरा बघतो आता लेटेस्ट डू दॅट. ही सगळी जी एक्झिक्युटिव्ह गिरी आहे ना, ही सगळी ह्या लोकांना आतमध्ये सप्रेस केलेली इमोशन्स आहेत की ज्या त्या ते तिथे डेव्हलप करत नाहीत. आणि मग जेव्हा रात्री झोपायला जातात ना, त्यावेळेला कोणीच नसतं तिथे, त्यावेळेला हे सगळं बाहेर येतं आणि मग त्याचं ते कंटिन्युअस चालू असतं. ए टाईप पर्सनॅलिटी इज द टिपिकल पर्सनॅलिटी वेअर दीज पीपल आर द व्हिक्टिम्स. आणि म्हणून मग ते डिनम करण्यासाठी मग दे स्टार्ट स्मोकिंग, दे स्टार्ट टेकिंग ड्रिंक्स. कळलं की नाही? हे सगळे प्रकार त्याच्यातून होत असतात. हे सगळे प्रकार टाळण्यासाठी आपण काय करायला पाहिजे? लेट अस सी दॅट ए टाईप आणि बी टाईप पर्सनॅलिटी कशी येते. ए हॅज हरी सिकनेस. प्रत्येक वेळेला काहीतरी फास्ट करायचं एवढंच असतं ते. ऑलवेज ट्राइंग टू स्टफ मोर इन टू लेस टाइम. दे क्रिएट डेडलाइन्स इफ नन एक्झिस्ट अँड सबस्टिट्यूट द क्विक फॉर द बेटर. Whereas the B type personality, they find time to ponder, weigh alternatives, experiment. They feel there is a plenty of time. This is the main thing. First. The second, quest for numbers. This is very, very important. A's are more quantity than quality oriented. Numbers of dollars of achievements or other quantifiable items are indices of competency and achievement of A type. ते नंबरच्या मागे असतात. एवढे अचिव्हमेंट झाले, तेवढे अचिव्हमेंट झाले, हे केलं ते केलं, अरे एवढंच झालं, अजून मिळत, 1 लाख रुपये महिन्याला मिळतात, 2 लाख मिळाले पाहिजे, मी एवढी प्रोजेक्ट केली, एवढी एका वर्षात केली, डबल करायला पाहिजे. म्हणजे ही इज नॉट कंटेंटेड ऍट ऑल ऍट एनी टाइम. आणि कंटेंटेड असण्यामध्ये किती सुख आहे हेच कोणाला कळत नाही. दे आर नॉट कंटेंटेड. मी 1 लाख रुपये कमवतो का, हाऊ आय कॅन अर्न 2 lakhs रुपये. म्हणजे परत 1 लाख रुपये जेव्हा तो 50,000 कमवत होता ना, तेव्हा तर त्याच्या मनात असं होतं की मी 1 लाख कमवतो की येस आय विल बी सॅटिस्फाईड. होत नाही. 1 लाख कमवायला लागला की मी 2 लाख कसे कमवणार, 2 लाख कमवायला लागला की मी महिन्याला 3 लाख कसे. ऑल द टाइम ही इज मिझरेबल आणि ही इज जस्ट रनिंग आफ्टर दॅट. आणि नंतर असं होतं की ते व्यसन असं लागतं की कशासाठी पैसे मिळतात तेच विसरून जातो माणूस. की मी पैसे हे साधन आहे, हे साध्य नाहीये, हेच विसरतो माणूस. साधन आहे की मला बाकीच्या सुख मिळण्यासाठी मला अर्थार्जनाची गरज आहे, तर ते विसरून जाऊन मला त्याचंच व्यसन लागतं. आणि फॉर नथिंग मी फक्त एक आपलं हा लॉकर भरला, तो लॉकर भरला, तो लॉकर भरला पैशाने. पुढे काय त्याचं काहीच नाही. मरतो तेव्हा हे सगळे लॉकर नातेवाईक लुटून देतात, ती मस्त मोकळतात. हा नुसतं जातो वरती. आता हे अनालिसिस आहे खरं, पण हे अनालिसिस तो करत नाही. हा बेसिक प्रॉब्लेम आहे. कारण असं आहे की आपली डिझायर, we want to have more quantity. We are always against quantity.
आता एवढी क्वांटिटी तेवढी क्वांटिटी. पण आम्ही थोडा जरी विचार केला याच्यावरती की क्वांटिटी हे साधन आहे का साध्य आहे. आणि म्हणून आपल्या इथे मी सांगितलं होतं का तुम्हाला, पुरुषार्थ आहे हा, अर्थ हा पुरुषार्थ आहे. पण तो केव्हा सांगितलं होतं माहिती मी गेल्या वेळेला सांगितलं होतं. तो पुरुषार्थ कुठला येतो की तुम्ही तेवढंच कमवा आणि लुटा त्याची मजा. ते साधन आहे, ते साध्य नाहीये. जेव्हा ते साधन साध्य होतं तेव्हा तुमचा सगळा आनंदच निघून गेला, कारण तुम्ही त्याचेच व्यक्ती बनता. काय 2 थप्प्या लागल्या, 3 थप्प्या लागल्या, 4 लॉकर भरले, 10 लॉकर भरले. बघतोय आपण अजित पवार, शरद पवार, सोनिया गांधी सगळे बघतोय आपण. काय काय कशासाठी. नंतर असं की होते त्या लोकांची की अरे यांना नक्की कळलंय का आयुष्य कसं जगायचं, कसं एन्जॉय करायचं. त्याच्यापेक्षा 1 लाखांश पैसे आपल्याकडे असले तरी आपण केवढे एन्जॉय करतो, केवढी धमाल करत असतो. कारण आयुष्यामध्ये ते साधन जेव्हा साध्य बनतं तेव्हा युअर जर्नी स्टार्ट फ्रॉम हॅपीनेस टू मिझरी. ते साधनाला साधनेच्याच जागेवर ठेवा, त्याला साध्य बनवूच नका तुम्ही कधी, तरच ते होईल, नाही तर होणार नाही. सो दिस ए टाईप पीपल आर ऑलवेज लाईक दॅट. की माझ्या कंपनीने आज एवढी कामं केली, वर्षभरात एवढी केली, नो, ते कधीच सॅटिस्फाईड नाहीये. एक टार्गेट पूर्ण केलं की ते पुढचं टार्गेट कामगारांना देणारच. की नाव धिस इयर वी वॉन्ट टू हॅव दिस मच ऑफ आउटपुट अँड दॅट्स इट, गो रन फास्ट. स्वतः पळतात, सगळ्यांना पळवत असतात. A type personality. And B type, they are more quality than quantity oriented. They are quality oriented people. Right brain activity. Again I am telling you, left brain and right brain activity. These are the logical mind, and this is the intuitive mind, right brain. And for overall personality development, your both the hemispheres should be balanced. Both the hemispheres तगडे पाहिजेत तुमचे. तुमचं लॉजिकल थिंकिंग हे बरोबर पाहिजे. ऍट द सेम टाइम तुमचं लव, आर्ट, इमोशन्स ह्या सगळ्या सुद्धा पाहिजे. ही जी राईट ब्रेन ऍक्टिव्हिटी आहे, इंट्युशन्स, यू आर एन्जॉईंग व्हेन देर आर परफेक्ट बॅलन्स बिटवीन द लेफ्ट अँड राईट ब्रेन, देन ओनली यू विल एन्जॉय. नाही तर ए टाईप तरी आहे आणि नाही तर बी टाईप तरी आहे की ज्याला काहीच कळत नाही लॉजिकली. असे काही आहेत ना, कलाकार लोक तर आहेतच, त्यांना लॉजिकल काही कळतच नाही. आमच्या घरात खूप कलाकारच आहेत बरं का. ते लॉजिकल येत नाही, मग त्यांना लॉजिकल थिंकिंगचं जास्त गरज आहे. आणि जे असे आहेत त्यांना राईट ब्रेनची, त्यांना आज नाही म्हटलं तरी देखील बाबा स्पोर्ट्स आहे, कला आहे, कळलं की नाही, प्रेम आहे, या सगळ्यातून तुम्ही डेव्हलप करा ना, तेव्हा ते बॅलन्स होईल. यू कॅन एन्जॉय द लाईफ. अल्टिमेटली व्हॉट वी ऑल आर डुईंग, एव्हरी मुमेंट वी आर ट्राईंग टू अचीव्ह दी हॅपीनेस. पण तो हॅपीनेस बाजूलाच राहतो आणि आम्ही येण्यासारखे कुठेतरी अडकून बसतो आणि हॅपीनेस राहतच नाही. तरी आपल्याला माहिती असतं की आपण हे सगळं करतोय. आता आपण इथे बसलोय सुद्धा काय आनंद लुटण्यासाठी बसलोय. प्रत्येक क्षण आपण आनंदासाठी. मागच्या वेळेला मी बोललोय याच्यावर खूप की कसे 3 प्रकारची लोक असतात, ते खूप बोललोय याच्यावरती. तिसरं म्हणजे अग्रेसिव्ह, ए टाईप आणि बी टाईप. सॉरी, इनसिक्युरिटी ऑफ सोशल स्टेटस, दॅट इज द आय थिंक लास्ट वन. या दिस इज द वन. दे आर आउटवर्डली कॉन्फिडंट. आउटवर्डली म्हणजे काय, तुम्ही गेलेला असताना एक्झिक्युटिव्हकडे की तो ही प्रिटेंड टू बी व्हेरी कॉन्फिडंट. आतमध्ये त्याचं भीती वगैरे सगळं असतं निर्माण झालेलं, कारण त्याचा कोणीतरी बाप वर बसलेला असतो. मॅनेजरच्या वरती कोणीतरी बॉस त्याचा असतोच अजून, चीफ एक्झिक्युटिव्हच्या वरती त्याचा मालक बसलेला असतो. हे सगळे लोक समोरच्याला दाखवताना, त्याच्या सबऑर्डिनेटला दाखवताना की आय एम द व्हेरी कॉन्फिडंट पर्सन, आय एम व्हेरी काम अँड क्वाइट अँड एव्हरीथिंग. पण आतमध्ये ते, आणि हाच कॉन्फ्लिक्ट आहे. सप्रेशन इज अ कॉन्फ्लिक्ट. पुढच्या लेक्चरला आपण घेऊ की हाऊ वी आर रनिंग अवे फ्रॉम दिस, ते पुढच्या वेळेला घेऊ आपण. सो दिस इज द इनसिक्युरिटी ऑफ सोशल स्टेटस. आउटवर्डली कॉन्फिडंट अँड सेल्फ एश्युअर्ड but are often insecure underneath. They are constantly struggling for recognition through number of worldly achievements. They are extrovert, very extrovert. And what about the B's? Are not bothered about social status. They are more concentrated with inner calmness. They are introvert. They don't bother about मला हे काय म्हणतील ते काय म्हणतील. मी आतून समाधानी आहे ना, मी आतून सुखी आहे ना, फरक त्याला कशाला पाहिजे. कारण सगळेजण त्याला माहिती असतं की सगळेजण सुखासाठी धडपडतात, पण त्या लोकांना कळतच नाही सुख कशात आहे. मी सुखी आहे की काय, शांत आहे की, मी कोणाला काही त्रास देत नाही, पण मी माझा सुखी आहे, मी बिंदास आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. तसं असलं पाहिजे. इफ रिअली यू वॉन्ट टू एन्जॉय द लाईफ, आपण त्याला खुशाल चेंडू म्हणू, पण तो आतमधून खूप शांत असतो. असली माणसं आतमधून खूप शांत असतात. त्यांना कुठचंही इव्हेंच्युअलिटी समोर आली ना
ते इतक्या शांतपणे त्याला सामना करत असतात, ते कधी डगमगत नाहीत कुठे, कारण ते आतून शांतच असतात कायम, ते सुखीच असतात कायम. एज आर एक्स्ट्रीमली कॉम्पिटेटिव्ह, त्यांना कायम कॉम्पिटिशन मध्ये भाग घेण्याची इच्छा असते. दे टेंड टू ऑलवेज चॅलेंज अदर पीपल इन स्पोर्ट्स, गेम्स, वर्क्स. आता स्पोर्ट्ससाठी स्पोर्ट्स कोणीच खेळत नाही, कलेसाठी कला कोणीच सादर करत नाही. ऑलवेज कॉम्पिटिशन, तरच त्यांना मजा येते. मी परवा म्हटलं तसं की कला, शैला पाटीलचंच उदाहरण दिलं होतं की कला म्हणून समोर आलात तर तुमची 100% इफिशियन्सी येते. ती जर का त्याच्या मागे कॉम्पिटिशन बघितली की माझ्या आधीचा काय करतोय, माझ्या आधीकाला किती टाळ्या मिळाल्या, मला पहिला नंबर मिळणार आहे की नाही, ह्या प्रत्येक विचाराबरोबर तुमची एनर्जी कमी 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 होत जाते. पण जेव्हा मी म्हणतो की मला गायचंय, बाकी मला काय माहित नाही, मला गायचंय, 100% इफिशियन्सी त्यात आली, अँड देन यू एन्जॉय युअर सेल्फ. दॅट इज योग कर्मसु कौशलम. योगामधली कर्माची कुशलता म्हणजेच 100% इफिशियंटली कर्म करणं, म्हणजे ती कर्मयोग झाला, नाहीतर ती ऍक्शन झाली नुसती. सो दीज पीपल आर लाईक दॅट. देअर फ्री फ्लोटिंग हॉस्पिटॅलिटी इज नॉट इझिली डिटेक्टेड, बट देअर इज ऑफन ए नोट ऑफ बिटरनेस in their speech. They might fume at something which bees will always pass right over the laugh at. बेसिक प्रॉब्लेम्स कुठे असतात तर ते हे असतात. आणि म्हणून हे जे मी म्हटलेलं आहे की एज देअर अटेन्शन विथ टेन्शन अँड ऍक्शन विथ अँझायटी, वेअर एज बीज अटेन्शन विदाउट टेन्शन. अटेन्शन असतं त्यांचं. आपण योग काय असतं, अटेन्शन विदाउट टेन्शन and action with relaxation. That is exactly what we learn in yoga. कळलं की नाही? If you do anything with tension, it is not at all a karma. You cannot put 100% efficient work on that. And if in action there is a relaxation, then only you can achieve 100%. This is the main key points. Hectic speed. थांबूया का म्हणजे? पुढच्या लेक्चरला आपण एक 15-20 मिनिटं ह्याच्यावर बोलू, अँड देन विल शिफ्ट इट टू हाऊ टू टॅकल दिस. कारण याच्यामध्ये फक्त नॉर्मल कॉमन मॅन काय टॅकल करतो, तर स्मोकिंग, ड्रिंकिंग, सेक्स, ट्रँक्विलायझर वगैरे या पद्धतीने ही वॉन्ट टू सप्रेस दीज स्ट्रेसेस. कळलं की नाही? परंतु योगिक वे कसा वेगळा आहे, आणि हे वे आहे हा टेम्पररी आहे. इट इज रनिंग अवे फ्रॉम दिस सिच्युएशन. इट इज नॉट द करेक्टिव्ह मेजर. हे जे सगळे आहेत ते कसं ते आपण पुढच्या वेळेला बघू की स्मोकिंगनी काय होतं, ड्रिंकिंगनी काय होतं, सेक्सनी काय होतं. दॅट विल सी आफ्टरवर्ड्स. ट्रँक्विलायझर्स कसे असतात, हे सगळे स्ट्रेस रिलिव्हिंग आहेत, पण त्याचे साईड इफेक्ट्स काय आहेत हे कोणाला कळत नाही. आणि म्हणून हाऊ योगा इज ए इंटिग्रेटेड अप्रोच, दॅट वी विल सी इन द नेक्स्ट टाइम. अँड फ्रॉम नेक्स्ट लेक्चर विल स्टार्ट विथ अवर ऍक्च्युअल इंटिग्रेटेड अप्रोच ऑफ योग थेरपी. हाऊ स्ट्रेस can be cope up with yoga. How yoga is an integrated thing which can tackle all your sheets of existence. What are the sheets of existence? पंचकोश म्हणजे काय, या सगळ्या संकल्पना पुढच्या लेक्चर पासून आपण घेऊया. त्यातलं फक्त हे जे आहे हे थोडंसं 15 मिनिटं घेऊ आणि नंतर मग आपण त्याच्यावर शिफ्ट होऊ. सो विल स्टॉप ॲट दिस लेवल टुडे. जस्ट सिट क्वाइटली, शांती टाकली आणि जाऊ आपण. Relax your body. मागच्या लेक्चरला सांगितलं तसं ऑटोमॅटिक ध्यानावस्था येते आपल्याला, पण इतके कॉन्सन्ट्रेटेड माइंडने आपण ऐकत असतो आणि मी बोलत असतो की वन पॉइंटेडनेस हा आपोआप तयार होतो. लेट अस एन्जॉय दॅट वन पॉइंटेडनेस. Just take any object of meditation, say, oh.